नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. ज्ञानेश्वरी तुम्ही पारायण करतायत ते पुण्य संचय राहिलं पाहिजे. त्या पुण्यापासून जर तुम्ही एखादी भोगाची अपेक्षा केली ते जर पूर्ण झालं ना, पुण्य खर्च होऊन जातं. ते युगानुयुगी ज्ञानोबांनी केलेली पुण्य ही ऋणामध्ये ठेवली, कर्जामध्ये ठेवली. आणि ह्याच्या उपमा सुचतात ज्ञानेश्वरीमध्ये. एक एक अक्षरामध्ये एक एक समुद्र आहेत. माझा शब्द नीट आहे का? संपूर्ण ज्ञानेश्वरी म्हणजे समुद्र नव्हे, अक्षर म्हणजे समुद्र आहेत. असे अक्षर किती एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये, अशी चरण किती आहेत, असं घटना किती, एक ओळीमध्ये किती आहेत. आता हे तर मी माझं खूप पद्धतीनं तुम्हाला सांगितलं. येऊन देऊ नका रे पुढं, मला विक्षेप होतो. जरा वेळेवर येत चला, मध्ये आधी येत जाऊ नका. मला जरा विक्षेप होतो. एक 5-10 मिनटं भजन करा जरा. विषय खूप अवघड आहे. तो तुटला की पुन्हा तो जोडला जात नाही. तो चांगला विषय गेला डोक्यातून. मला काही त्रास नाही, तुमचं पाप समजतो मी. आमचं तर वाढव रे आवाज जरा. आता तू नको त्रास देऊ. रोजच ज्ञानेश्वरी चिंतन असतं, त्यामुळे असं काही आमच्यावर फार परिणाम होतो असं नाही. पण एक लय एकदा निघून गेली ना लय, तिला पकडणं फार अवघड आहे. तुकोबारायचा अभंग आहे, भजनी विक्षेप. तर ते माझं टिपून असतं तर मला काही वाटलं नसतं. जाऊ दे, आपण आता विषय सोडून 16व्या अध्यायाला सुरुवात करू. मलाही काही आठवेना ते. हा कमकुवतपणा म्हणा किंवा लिंक जे असते, सातत्य असतं, त्याचा एक तीक्ष्णपणा म्हणा, तो तसं चिंतनामध्ये असं पकड येत नाही. तरी पण आपण होईल तेवढं चांगलं चिंतन 2-4 दिवस करण्याचा प्रयत्न केला आहे. ते एखाद दिवस होतो. असं सगळेच भाग्य आणि सगळेच दिवस सारखे असतात अशातला काही भाग नाही. चक्रार पंक्तिरिव गच्छति भाग्य पंक्ती. भाग्य कधी कधी खालीवर होतं. सोळाव्या अध्यायाचा जो मुख्य विषय आहे, मलाही वाईट वाटतं बरं का, खूप चांगला विषय गेला तो. आणि जे रूपक होतं ते फार असं वेगळ्या पद्धतीचं रूपक होतं. 16व्या अध्यायाचा प्रारंभ करत असताना ज्ञानोबांनी काही संदर्भ दिलेले आहेत की 9व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं संक्षेपता वर्णन आलेलं आहे. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हे दोन ज्या संपत्ती आहेत, महात्मनस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिताः आणि राक्षसी संपत्ती, 2 शब्दांमध्ये 2 श्लोकामध्ये संक्षिप्त वर्णन केलेलं आहे. आणि 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी जो ज्ञानकांडाचा विषय आहे तो त्या ठिकाणी तसा समाप्त केलेला आहे. इति गुह्यतमं शास्त्रम इदं मुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. कृतकृत्यता त्या ठिकाणी तयार केलेली आहे. ही जी 2 संपत्ती सांगितलेली, हिचा खरा उपयोग काय आहेत, खरा अर्थ काय आहेत, तो सांगण्यासाठी 16वा अध्याय. आणि श्लोकांपेक्षा ज्ञानोबांनी ओवीमध्ये त्याचं रहस्य जास्त सांगितलेलं आहे. श्लोक सरळ सुरुवात झालेले आहेत. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित दानम दभस्य यज्ञश लक्षणं म्हणून गीतेमध्ये या सगळ्याचा उद्देश आलेला आहे. पण त्यांचा जो भाव आहे ज्ञानोबांचा, भगवान श्रीकृष्णाचा, तो भाव ओवीतून प्रगट होतो. कशा करता ही दैवी संपत्ती असावी. काल संक्षेपता त्याचं वर्णन केलं मी. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ हे वच. सत्वगुणी असेल तर ज्ञान उत्पन्न होण्याची क्षमता जास्त आहे. रजोगुणी असेल तर तो लोभ, सातत्यानं लोभ असतो त्याच्या जीवनामध्ये. ह्या ठराविक गोष्टी आहेत. तर ह्या जशा ठराविक आहेत की रजोगुणी माणूस ज्ञानी असू शकत नाही आणि सत्वगुणी माणूस लोभी असू शकत नाही. सत्वगुणी माणूस श्रीमंत असतो, लोभी नसतो. त्याचं प्रारब्ध आहे श्रीमंत असण्याचं, पण तो लोभी नसतो. तो रजोगुणी माणूस
जिथं फायदा होईल तिथं दान करतो. दान करतो असं नाही आहे बरं का, फायदा होईल तिथं दान करतो. लोभ हे एवच. आणि तमोगुणी माणसाला तर काही देणे घेणं नाही, त्याची प्रकृती त्याचा बांधा आहे, त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून आपण बिघडू नका, हे वैशिष्ट्य. आणि त्याचाच अंश, सत्वगुणाचा अंश तो या ठिकाणी प्रगट केलं की 15व्या अध्यायातलं ज्ञान आपल्यामध्ये का उत्पन्न होत नाही. ज्ञान का उत्पन्न होत नाही, ज्ञानाला प्रतिबंध काय, ज्ञान कोण उत्पन्न होऊ देत नाहीत, या तिन्ही प्रश्नाचे उत्तर 16व्या अध्यायामध्ये. का ज्ञान उत्पन्न होत नाही, प्रतिबंधक कोण आहे त्या ज्ञानाचा, आणि ज्ञान प्राप्तीसाठी आपल्यामध्ये घटक कोणते पाहिजेत. आणि हे सत्य आहे. एखादा मनुष्य सुंदर आहे असं आपल्याला म्हणायचं आहे, तर सुंदर शब्दाचा अर्थ एका अंगाने सुंदर होत नाही. तो पैलवान आहेत, तालमीमध्ये गेला, नुसतं ते डंबेस सुरू केले, त्याचं मनगट तयार होईल पण छाती तयार होणार नाही. पैलवान कोणाला म्हणायचं, ज्याचे सर्व अंग सुंदर आहेत, पायाच्या पोटऱ्या पण आहेत, ढेरी पण कमी आहे, छाती आहेत, मसल्स आहेत, आणि सर्व गुणाने संपन्न असेल तो पैलवान. बाकी माणसं थोडे आडवे तिडवे असले तरी चालतात, कारण की ते माणसामध्ये चालतं. ते सुंदर मनुष्य म्हटला, काही नुसती गोरे असतात, माकडच, नाक नाही, डोळे नाहीत, केस नाहीत. ज्ञानेश्वरी दिलेले असं बोलू नये म्हणून. कलर चांगला आहेत, अवयव नाहीत. काहीचा अवयव चांगले आहेत, डोकंच नाही. नाही अजून कळलं. जेवढे वॉचमॅन आहेत ना, त्यांच्याकडे जाऊन अभ्यास करा तुम्ही. दुकानदार जो असतो ना, मालक, तो कुबडा झालेला असतो बसून बसून. आणि नोकर जो असतो तो वॉचमॅन बघा तुम्ही, त्याला दाढी मिशात तब्येत फिब्येत, त्याला पगार 5,000. दुकानाचा माल 5,000 कोटीचा, याला काहीच नाहीत, तो ताट उभा आहे. काय म्हणावं त्याला, अरे डोकंच नाही, तो गेटवर उभा आहे. ज्याला डोकं आहे पण खालचा मजला बिघडलेला आहे. सुंदरता नाही म्हणत. माझा बोलण्याचा उद्देश लक्षात ठेवा, परमार्थामध्ये एकच गुण असेल तर तो माणूस मूर्ख आहे. शब्द लक्षात ठेवा काय बोलो, एकच गुण असेल तर. काल तुम्हाला सांगितलं वैराग्य नसतंच, त्याग असतो. व्यक्ती, वैराग्य हे भगवंताचा प्रसाद आहे. तुम्ही वस्तूचा त्याग करू शकता, त्याला नाव तुम्ही वैराग्य ठेवू शकता, पण वैराग्य तुमच्याकडे असू शकत नाही. वैराग्य से दे जे प्रसाद आहे, हा ईश्वराचा प्रसाद आहे. तुम्ही काय करू शकता, त्याग करू शकता, त्या त्यागाचा अहंकार करू शकता. त्यागाचं नाव तुम्ही वैराग्य ठेवू शकता, हे ज्ञानोबाला मान्य नाही. मग परमार्थामध्ये एक गुण अत्यावश्यक नाही आहेत, 26 गुण पाहिजेत. त्याचं नाव आहे परमार्थ. एक गुण नाही. मग एक गुण चांगला असेल तर एकच अवयव चांगला आहे. दंडच दाखवत चालायचं नुसतं, बाकी काही बघू नका, बाकी त्याला झाकून टाकायचं. एक अवयव, एखाद्याचं नाक चांगलं आहे, एखाद्याचे डोळे चांगले आहेत, एक अवयव चांगला नाही पाहिजे. परमार्थात ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर एक, काही माणसं नुसतं पाठ करतात, गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, उपनिषद पाठ, सगळं पाठ. साधना म्हणून करत नाही, पाठ म्हणून करतात. ते माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. साधना म्हणून केली ना तर तीच साधना ठरते माणसाची. पाठ केलं तर विद्वत्ता होते, पाठ केलं अर्थ विचार केला तर कळतच नाही. असे अनेक धर्म आहेत ज्या धर्मायुयांना आपल्या धर्मग्रंथाचा अर्थच माहीत नाही, पण ते धर्मानुयायी आहेत, धर्माला मांडणारे आहेत. आपणही त्याच प्रकारचे आहोत. 2-4 वव्या, 2-4 अभंग, हे संपलं आपलं भांडवल. समग्र ज्ञानेश्वरीत काय ते आपल्याला माहीत नाही, कारण की समग्रता आणण्याचा प्रयत्नच केला नाही, म्हणून समग्र ईश्वर आपल्यामध्ये प्रविष्ट होत नाही. व्यापक ईश्वर आपल्यामध्ये प्रगट होत नाही. मूळ कारण आहे त्याचं की समग्रता आपल्यामध्ये नाही आहे.
आणि हे अर्थ वेगळे आहेत आणि आपल्या डोक्यात वेगळे आहेत. 26 गुणापैकी काही ठराविक गुण सांगतो म्हणजे कळेल. अभय शब्दाचा अर्थ कोणाला न घाबरणे असा नाही आहे बरं का. संसाराला न भिणे म्हणजे अभय आहे. अभय म्हणजे छाती काढून चालणं, मी बुवा आहे, मी विद्वान आहे, याला अभय नाही म्हणत. अभय शब्दाचा अर्थ आहे संसार कितीही बलाढ्य असला, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, ही भावना मनामध्ये असणं याचं नाव आहे अभय. सागरासारखी विस्तीर्ण जरी ज्ञानेश्वरी असली तर ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात कधी ना कधी तरी ती ज्ञानेश्वरी माझ्या अंगात मिळवीनच, ही वृत्ती म्हणजे तुमचा अभय आहे. काय काय माणसं ग्रंथाचा आकार बघूनच असं नमस्कार करतात. मी म्हटलं काय झालं, फार मोठा आहे हो. अरे बघ, जर मोठा ग्रंथ तुला सहन होत नाही मग विनाकारण मोठेपणाचा आव का आणतोस? का तुला मोठं म्हणावं? आकार मोठा, आकाराला घाबरतो अजून तर पाठ करायचे, त्यातले अर्थ तुला समजून घ्यायचे, त्याला मोठं व्हायचं आहे. म्हणून महत्त्वाची गोष्ट, कितीही अवघड ग्रंथ असो आपल्या जीवनात तो अंगीकारला पाहिजे. कितीही मोठा संसार असो, कितीही मोठं रोज विघ्न येऊ द्या संसारामध्ये, बुद्धी स्थिर असणं, संसाराचा दरारा सांडणे जेणे, ज्ञानोबांचा शब्द आहेत, त्याचं नाव अभय आहे. आणि हे प्रारब्ध आहेत. एखादा माणूस सहज जीवन जगून जातो, प्रारब्ध आहे त्याचं. एखाद्या जीवनात अडथळे येतात, पोट दुखतं, डोकं दुखतं, शरीर दुखतं, थकतं, मग सगळं होतं, त्याची बुद्धी सतेज असते, घाबरत नाही तो अभय. संसाराचा दरारा सांडला जेणे, सात्व संशोधी. काल सांगितलं तुम्हाला, अंतकरण शौच शुद्ध असणं, बाहेरी कर्मे धुतला, बाहेर स्वच्छ निर्मळ नैष्कर्म्य निष्काम कर्म असणं, आंतरिक ज्ञान असणं, दोन्ही गोष्टी. शौच, ज्ञान योग व्यवस्थिती, ज्ञानासाठी सतत प्रयत्न करणे. दोन शब्द पुन्हा जोडून आले बरं का, विसरू नका. काल आठवण करून दिलीत. संता सवे वसता आणि योगज्ञानी पैसत आहे. दोन शब्द, योग आणि ज्ञान, हे दोन्ही एकत्र पाहिजेत. ज्ञान योग व्यवस्थिती. लोक ज्ञानाला योग म्हणतात. ज्ञान आहेच, पण ज्ञान ग्रहण करण्याकरता आपली आत्मस्थिती, शारीरिक स्थिती पण आपल्याला मजबूत पाहिजे, व्यवस्थिती हे. आणि दानाचा विषय असा आहे, असलं तर माणसाने नक्की द्यावं, आग्रह नाही काही. असलं तर माणसाने नक्की द्यावं, पण सज्जन माणसं आयुष्यात भिकारी नसतात. कमीत कमी पाणी तरी आपल्याकडे असतं ना. आलेल्या माणसाला समाधान करण्याकरता 2 मधुर शब्द आणि पाणी एवढं जरी दिलं तरी तुम्ही दान तुमच्या अंतःकरणामध्ये येऊ शकतं. कमीत कमी आलेल्या माणसाला पाणी देणं, आलेल्या माणसाला चांगलं बोलणं. आणि बोलता बोलता तुम्ही हेही बोलून जाऊ शकता, महाराज आपली सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण परिस्थिती, काय हरकत नाहीत. म्हणून मी अनेक लोक बघितले, श्रीमंताच्या घरी जात नाहीत पण गरिबाच्या घरात गेल्यानंतर समाधान होतं. दानशील वृत्ती असते. आणि काय काही महाराज मंडळी मी बघितलीत, आयुष्यभर दान घेतात, दिलेलं आठवत नाही आणि एकदाच सगळं देऊन जातात. नाही, वृत्ती नाही चालत. दानावर जीवन जगतं हे सत्य आहे, पण दान देण्याची वृत्ती पण पाहिजे. हा गुण आहे परमार्थला. बाह्य इंद्रियाचा निग्रह आपल्या सगळ्याला माहिती आहे. दम, यज्ञ आपल्या अधिकारामध्ये नाही आहेत. स्वाध्याय शब्दाचा अर्थ ज्ञानोबाने खूप सुंदर सांगितलं आहे. आवृत्ती असते ना, त्याला स्वाध्याय. रोज गीता पाठ केली, लहानपणी गीता पाठ केली पुन्हा ती वाचलीच नाही, त्याला स्वाध्याय नाही म्हणत. सतत तोंडावर खेळणं याला स्वाध्याय म्हणतात. काही काही गोष्टी वेगळ्या आलेल्या आहेत त्या ठिकाणी, ह्या नेहमीच्या गोष्टी. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी अंतःकरण तेजस्वी असतं, याचं नाव आहे तेज. तेज म्हणजे दिसणारा चांगला गडी नाही बरं का. तेज,
ईश्वर प्राप्त करून घेण्याकरता ज्याचं अंतःकरण ईश्वराच्या दिशेनं धाव घेतं तो तेज. क्षमा, सहन केलेली वस्तू आठवणीत न राहणं, एखाद्याला माफ केलेलं आठवणीत न राहणं. जसे अंगावर केस असतात त्याचं ओझं आपल्याला वाटत नाहीत, तसं एखाद्याला माफ केलं तर आपल्याला कळत नाही. आणि याच्यातले 2-3 शब्द तर अतिशय महत्त्वाचे आहेत. अद्रोह, अक्रोध, ते हे रेग्युलर शब्द वाटतात माणसाला, पण तसे अर्थ नाहीत त्याचं. अक्रोध, अद्रोह, दुसऱ्याचं सुख सहन न होणं, याचं नाव क्रोध आहे. नीट ऐका, पण क्रोध म्हणजे रागवणं नाही. रागवणं मी तुम्हाला काल सांगितलं तो त्रिगुणाचा स्वभाव आहे. एखादा माणूस रागीट असणं, रागवणं. क्रोध शब्दाचा अर्थ दुसऱ्याचं सुख सहन न होणं. म्हणून कधी कधी बघा तुम्ही, ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी फार सुंदर आलेली आहे. जर तुम्हाला आनंद झाला, होत नाही पण जर झाला, फक्त 2च व्यक्तींना सांगा. जन्मदात्या आईला आनंद सांगा आणि गुरुला आनंद सांगा. तिसऱ्याला वैभव दाखवू नका, पश्चाताप कराल. आणि हे 1000 वेळेस घडलेले आहेत, रोज घडतात. लोकांना काय सवय लागली प्रदर्शनाची मला काही माहितीच नाही. नको त्या व्यक्तीला आणतील आणि शायनिंग मारतील. आमचं घर बघितलं का, आमचा बंगला बघितला का. आणि वाईट माणसं एकदा आले की दुसरा विचार करतात, कुठून आणला असेल यांनी पैसा. आमच्याकडे एका महाराजांनी फार मोठा बंगला बांधला आणि चोराच्या मनात बसला. महाराज लोक काय सहज असतात, रात्री 8-9 वाजता आले, म्हणे महाराज तारीख घ्यायची तुमची, या म्हणे. वा, त्यांना जेवण वगैरे केलं, तारीख वगैरे घे ठरली. रात्री 1 वाजता कीर्तन करायला बांधलं, सगळंच पळवून नेलं. कीर्तनाचा पैसा सुद्धा किंवा हे सुद्धा सहन होत नाही, याचं नाव आहे क्रोध. याला वेषांतराची मर्यादा नाही. एखाद्याचं कीर्तन चांगलं झालं, एखाद्याचं प्रवचन चांगलं झालं, एखाद्याने सुंदर रीतीनं पारायण केलं, एखाद्याने चांगली चाल म्हटली, एखाद्याने चांगलं वाजवलं, याला विचारलं कसं काय कार्यक्रम झाला. काय महाराज फसवतो तो बोलताना, काय धंदा आहे का तो. गोड बोलतो नुसतं, सांगत काहीच नाहीत. अरे पण सगळ्याला आवडलं ना. मूर्ख आहेत लोक, एकटा शहाणा. कोणाच्याही कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, जीवनामध्ये दोषच काढतो. घरामध्ये कुठून तरी पैसा आणला असेल, कसं क्रोध परमार्थात नाही चालत. आणि सगळ्यात मोठं सांगतो तुम्हाला, आपल्या वारकऱ्यांमध्ये एक प्रवृत्ती फार जास्त आहे, लोक उद्धाराची फार हौस. साधूचं वर्णन किती सुंदर आलंय पहा. फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ज्ञानोबांनी काही काही सूचना केल्या त्याच्यामध्ये, म्हणून जाणीवपूर्वक तुम्हाला ह्या ओव्या सांगतो, तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला. साधू जीवन जगत असताना पोखीत तिरीचे पादप, जे साधूच्या जवळ जाणारे लोक आहेत त्यांचा निश्चितच तो उद्धार करतो, पण आपली गती परमार्थातली बंद करत नाही, तो खानदानी साधक असतो. गंगेचं उदाहरण कशा करता दिलेले आहेत. जवळच्या तीरांना पोचलं जातं ते. पोखीत तिरीचे पादप, झाडांना पाणी मिळतं पण पाणी थांबत नाही. लोकोद्धार करा तुम्ही जीवनामध्ये, लोकांसाठी कीर्तन करू नका. देवासाठी कीर्तन करा. देवासाठी करता करता लोकांना आवडलं पोखीत तिरीचे पादप, पण समुद्रा जाय आप गंगेचे, ही गती विसरता कामा नये. नसेल एखादा सिद्धांत लोकाला पटला, नसेल एखाद्या दिवशी रंग भरला, नाही लोकांना एखाद्या दिवशी कीर्तन ऐकलं, तुमचा विषयच नव्हता तो. समुद्रा जाय आप गंगेचे, तुम्ही समुद्राला चाललेला आहात.
ज्ञानोबाला मिळालेले चाललेले आहात, पांडुरंग परमात्म्याला मिळालेले चालले आहात. नाही एखाद्याला तुमचं जीवन आवडलं, मान्य आहे, तुमची परमार्थातली गती बंद पडता कामा नये आणि कार्यही बंद पडता कामा नये. ज्ञानोबांची ओवी पुढची इतकी सुंदर आहेत. बांधली सोडीत बुडाली काढीत. अहंकाराने बांधलेली माणसं सोडत, बांधली सोडत आणि पापामध्ये बुडालेली माणसं त्यांना वर काढत. बांधली सोडीत बुडाली काढीत. काही आरती असतील, दुःखी असतील, पुसोनी शिण हरती देती सुख. गजर तुमच्याजवळ कोणी गेलं असं, काय रे बाबा खूप वाईट झालं, दुःख झालं, वाईट वाटलं, पुसोनी शिण हरती. आरती, दुःखी लोकांचं दुःख फिटत. ओवी नीट लक्षात ठेवा बरं का. किंबहुना दिवस राती, दिवस आणि रात्र, पुढीलाचे सुख उन्नती, समोरच्याची सुख आणि उन्नती. अनित अनित स्वार्थी प्रवेशीची, ही शब्द विसरू नका. पुढीलाचे सुख, जगाचं सुख आणि उन्नती करता करता स्वतःला विसरू नका. अनित अनित स्वार्थी प्रवेशी जे तो साधू आहेत. काय काही लोकांना महाराजांची ती एवढी दुर्दशा आहे. महाराज इतके चांगले गाणारे म्हणणारे वाजवणार होते आणि शेवटी जेव्हा मी भेटायला जातो त्यांना हरिपाठसुद्धा म्हणता येत नाही हो. त्यांना म्हटलं का हो हरिपाठ? संस्थेत असताना केला होता पाठ. आता काय झालं, लोकसंघामध्ये काही लक्षात राहिलं नाही. ज्ञानोबांची कडक सूचना आहेत. स्वार्थी प्रवेशीचे, तुम्ही परमार्थात आलेला आहात, स्वतःच्या उद्धारासाठी आलेला आहात. स्वतःचा उद्धार करता करता त्यातून इतरांना फायदा झाला असेल तर चालेल, पण तुमचा परमार्थ बंद पडेल हे ज्ञानोबाला कदापि मान्य होणार नाही. काहीही जीवनामध्ये येऊ द्या तुमच्या. पण दोन गोष्टी आहेत. दुसऱ्याचं सुख सहन करणं हे परमार्थाचं लक्षण आहे. नाही तर ज्ञानोबांची ते ओवी फार सुंदर आहेत. चंद्र देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा. दुसऱ्याची संपत्ती पाहायची, चंद्र देखोनी. जगाला शीतलता देणारा चंद्र कोल्ह्याला वाईट वाटतं. काय कसं काय उगवलं काय माहिती. चंद्र देखोनी जळे पोटी, नाही अजून अर्थ कळला. एवढ्या लवकर कसा काय कळेल तुम्हाला. उपमा कोणती आहे? चंद्र देखोनी जळे पोटी. उपमा कोणती? कोल्हा जैसा. माणसातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी घेतलाय आणि बुवा लोक तर हुशारच आहेत, त्याच्यावर काही वाद आहे का काही. चंद्र देखोनी जळे पोटी. बुद्धिमान माणसं, राजकारणातली माणसं, परमार्थातली माणसं, हुशार माणसं. गरीब जळतच नाही. तो म्हणतो त्याचं भाग्य, आपल्याला हप्ता मिळायला खाऊन घ्या. पण श्रीमंत माणसं, माझ्यापेक्षा याचं वैभव कसं, माझ्यापेक्षा याचं ज्ञान कसं, माझ्यापेक्षा हा वैभव संपन्न कसा आहे. ओवी नीट आहे का बरं का. 3 गोष्टीत, विद्या, विनोद, विभवे, 3 गोष्टी आहेत. काही माणसं सतत हसत राहतात, त्या हसण्यावर लोक जळतात हो. मुंबई पुण्याला किंवा चांगल्या ठिकाणी गेले ना कीर्तनाला, असे मूर्ती बसवल्यासारखं बसतात, हसतच नाहीत. त्यांना वाटतं हसलं तरी इम्प्रेशन जाईल. हे ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत दिले बरं का. हसणं सुद्धा जिवंतपणाचं लक्षण आहे. परमार्थ करायला निघाले, सतत दहाव्यासारखा चेहरा, सतत. अरे काय वेळ आहेस का काय. संसार सोडला, पोरं बाळं नाहीत, हसतं खरं. ईश्वर प्राप्त होईल नाही होईल नंतरचा भाग आहेत. माऊली कृपा करेल न करेल नंतरचा भाग आहेत. पण संसार सुटला याच्या तरी आनंदात राहा. हे ज्ञानोबांनी लिहिलेलं बरं का. विद्या, विनोद, विभवे. विभवे म्हणजे ऐश्वर्य, विनोदी म्हणजे जिवंतपणा,
हसण्याची वृत्ती. ज्ञानोबांनी किती विनोद केलेत ज्ञानेश्वरीमध्ये, त्याला काही मर्यादा आहे का? मी तुम्हाला काल एक ओवी सांगितली तुम्हाला, अशा कितीतरी ओव्या आहेत जिथं ज्ञानोबांनी विनोद केलेले आहेत. हसलेले जिवंतपणाचं लक्षण आहेत विद्या, ऐश्वर. आणि त्या विद्येवर, खेळकर स्वभावावर जळतो. मी काय काही मूर्ख महाराज मंडळी बघितलेत, महाराज येत तर काहीच नाहीत पण टाईट असतात, असे कीर्तन समजतच नाही त्यांना, करत पण नाहीत, पण इतकं टाईट बसतात तर समोरचा माणूस हादरतो. याला खरंच कळतं का काय का काय. आमच्याकडे एक जगदीशानंद म्हणून साधू होता, दिसायला फार सुंदर होता, असं पांढरी दाढी वगैरे, असे तब्येत फिब्येत इतके जबरदस्त होते. आणि आमच्या स्वामीजींची, माझ्या गुरुची उंची थोडी कमी असायची, आणि नेमकं हा गेटमध्ये बसलेला असायचं. कोणी आलं ना त्यालाच स्वामीजी समजून पाया पडायचे, त्यालाच पैसे द्यायचे, आणि तो काही बोलत नसत. अच्छा अच्छा. आणि भेटायला येणारे विद्वान, तो महाराज जी ऐसा ऐसा, अरे महाराज जी अंदर है, हम तो बाहर बैठे. खुश. आता त्याला दिलेले पैसे परतही घेता येत नाही, कारण की महाराज म्हणून दक्षिणा दिली, महाराज म्हणून त्याला हार घातला, मग पुन्हा नवीन हार आणून स्वामीजीकडे जायचं. स्वामीजी वो जो बाहर खड़ा कौन है? अरे महात्मा है. कुछ पढ़ा लिखा है? अरे महात्मा है. नाही कळालं. मी सुद्धा हा प्रयोग करतो. ज्याला ज्ञानेश्वरी येत नसेल त्याला म्हणतो हा साधू आहे. विद्वान नाही, साधू आहेत, काहीच करत नाहीत. अरे जिवंतपणाचं लक्षण आहे. तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहात, आणि तुम्ही स्वतः हसत नाही, ठीक आहेत, पण हसणाऱ्यावर जळण्याचं काय कारण आहे? तो त्याच्या आनंदामध्ये खुश आहेत, तो त्याच्या मस्तीमध्ये खुश आहेत, त्याच्या आनंदात खुश आहेत. मी तर आपल्या संप्रदायामध्ये किंबहुना इतर संप्रदायामध्ये एवढे कट्टर लोक बघितलेत ना, काय बोलायचं काय कळतच नाहीत. शर्टावर टीका, धोत्रावर टीका, कशावर बोलतील लोक, काही खरं नाही त्याचं. आणि मी एक दिवशी एका महाराजाला म्हटलं, बाबा तुला कसं राहायचं तसं राहा, पण तू काही ईश्वर आहे का संप्रदायावर कंट्रोल करायला जन्माला आलास? हेच धोतर घातलं पाहिजे, तर अशाच आड्या घातल्या पाहिजेत, ही मनातली आढी काढून टाक, आणि तुझ्यामुळं बाकीचे येत नाही. नाही ते कसं आहे सांगितलं कुणी, सांग ना म्हटलं, ओवी सांग ज्ञानेश्वरीतली. नाही ज्ञानेश्वरीतलं नाही, पण आमचं मत आहे असं. गाढवाच्या मताला किंमत काय? अरे तुम्ही कोण ठरवणार? तुमच्यामुळं आम्ही परमार्थात आलो का ज्ञानोबा आहे तो कोबऱ्याकडे पाहून आलो? अर्थ कळतोय? आळंदीत आल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायचे का यांचं मूर्खाचं बोलणं ऐकायचं? ज्ञानोबा आहे तो कोबऱ्याकडे पाहून आलोय, ते जे सांगतील तो मार्ग आपला आहे, ते जसं सांगतील ते मार्ग आपला आहे. माऊली म्हणतात साधक आहेत, आत्मानंदात हसला पाहिजेत, राहायला पाहिजेत, चुकला तरी हसला पाहिजेत. आई कशाला म्हणतात? कशाला आई म्हणतात? पोरग अशुद्ध बोलत असेल तरी आनंद होतो, पोरग वाकडं तिकडं चालायला लागलं तरी आनंद होतो, पळायला लागलं तरी आनंद होतो. नाही अर्थ कळला अजून. वाकड्या तिकड्या बोलण्याचा आईला आनंद होतो, वाकड्या तिकड्या चालण्याचा आनंद होतो, आणि चांगल्या कीर्तनाचा द्वेष होतो. तुम्ही काही माणसात कशाला परमार्थ करतं? कशाला गळ्यात माळी घालतं? कीर्तनकारांनी कीर्तनकारचा द्वेष करावा अशा लोकांपासून 10 हात लांबलेलं बरं. अरे दारुडेत ना टीका करायला, देशाला लुटणारे टीका करायला, त्यांच्यावर बडी मार टाका. जे माऊलीला मानत नाही त्यांच्यावर बडी मार टाका. अरे या वाकोडा विचुका पाऊली, माऊली सांभाळते सगळ्याला. नसेल एखाद्याला ज्ञान, नसेल एखाद्याला स्वर, नसेल एखाद्याला वाजवता येत, नसेल एखाद्याला मराठी बोलता येत, पण तू काही नियंत्रक आहेस का? याचं नाव आहे हा माणूस ज्ञानाचा अयोग्य आहेत. हे ज्ञानेश्वरीमध्ये लेखी दिले ज्ञानोबारायांनी. हे उपयोगाचे नाहीत परमार्थ, अद्रोह. म्हणून कितीतरी वर्णन केले, कितीतरी ओव्या त्याच्यावर. म्हणून विद्या विनोद विभवे. एखाद्याकडे विद्या असावी, गुण घ्या त्याचा.
विनोद असेल त्याच्या विनोद बुद्धीचं कौतुक करा. एखाद्याकडे ऐश्वर्य असेल, प्रारब्ध समजा. आणि प्रारब्धाच्या पुढं कुणाचं काही चालत नाही महाराज, काही चालत नाही. लाख लोकांनी प्रयत्न करू द्या, तुमच्या नशिबात असेल जाईल तिथे तुम्हाला नशीब प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या गादीवर आम्ही बसलोत ना, भगवान बाबांची गादी, एवढी विचित्र गादी, मला पण कधी कधी फार विशेष वाटतं. महाराष्ट्रामध्ये ही एकच गादी अशी की मराठवाड्यातले लोक मोकळ्या हाताने गादीचं दर्शन घेत नाही. 5 असेल 10 असेल काही ना काहीतरी गादीवर टाकणार. पण त्यांची भावना किती, मी 10व्याला गेलो तरी पैसा टाकणार. एखाद्या अंत्यविधीला गेलो तिथं सुद्धा पैसेच. त्यांचं त्या घरातलं दुःख, माणूस मेलेला आहे, पण त्या गादीचाच गुणधर्म असा की पैसा. एक आळंदीतला बुवा माझ्याबरोबर आला होता, जुना दोस्त. एकादशीच्या दिवशी, एकादशीला गडाची वारी असते, ते असे पायावर पैसे बघितले त्यांनी, ढिगारा. शेजारी बसला होता, नाही कळलं, चंद्र देखोनी जळे पोटी. मला म्हणजे शास्त्रीजी काही कीर्तन करत नाही, काय करत नाही, सगळं ढिगारा कसा काय. म्हणलं तुला खास बोलवले की हे काही न करता सुद्धा चालतं, तू मनातून जळला पाहिजेस. मला समाधान वाटलं. पुढीलांचे ज्ञानोबा सांगतात, विद्या विनोद वैभव पुढीलांचे. याच्याबरोबर दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा सांगितला आहे बरं का. हा एक टप्पा झाला, दुसरा टप्पा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे. तो टप्पा काय आहे, जीवन जगत असताना प्रारब्ध योगाने अनेक चुका कीर्तनकाराकडून होतात, अनेक चुका साधकाकडून होतात, अनेक चुका प्रारब्धवशात होतात, भोगवशात होतात, कमी बुद्धी असल्यामुळे होतात. ज्ञानोबा म्हणतात, एका पारमार्थिक माणसाने जगाकडे पाहत असताना दोष दृष्टीने कधी बघितलं नाही पाहिजे. हे ज्ञानोबांचा कडक शासन. ठीक आहे, चुकला असेल, पण तुमचा अधिकार नाही त्याच्याकडे दोष दृष्टीने बघायचं. 3 ओव्या इतक्या सुंदर आहेत. पापी मनुष्य, परमार्थात पथभ्रष्ट झालेला मनुष्य, योग्य ठिकाणी न गेलेला मनुष्य. एखाद्या माणसाने चोरी केली असेल, एखाद्याकडून काही अपराध घडला असेल, एखाद्याकडून काही चूक घडली असेल, पण ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला नीट व्हायचं आहे ना, तुम्हाला देव प्राप्त करायचं ना, तुमच्या तोंडातून त्याचा दोष निघता कामा नयेत. अशी दृष्टीसुद्धा त्याच्याकडे बघू नका. त्याला खाली मान घालायची पाळी येईल. तो तर खाली मान घालेलच, पण तुम्ही अयोग्य ठराल. त्याचा प्रारब्ध आहे, तो चुकला, त्याचा दोष आहे तो, पण त्याच्या दोषावर हसण्यासाठी तुम्ही जन्माला आलेला नाहीत. तुमचं कर्तव्य नाही येते त्याला बोलण्यासाठी. ज्ञानोबांच्या 3 ओव्या आहेत त्या ठिकाणी. पुढीलांचे दोष आपल्या दिठी करुणी चोख, घापे अवलोक तयावर. चुकलास ना, ईश्वर पाहून घेईल तुझं कर्म प्रारब्ध, पण माझ्या दृष्टीने तू सज्जन आहेस. ही परमार्थाची वृत्ती असली पाहिजे. म्हणून तर वाढल्या कोळी संत झाला, नाही कळालं. आणि जर एक चूक झाली, एक दोष निर्माण झाला आणि तुमच्याप्रमाणेच त्यांनी केलं असतं, संप्रदायातून बाहेर काढा, बहिष्कृत करा, नाही चालत नाही ते. पुढीलांचे दोष, समोरच्या माणसात असणारा दोष, त्याला कळलं सुद्धा नाही पाहिजे तो दोष मला माहिती आहे म्हणून. हे ज्ञानोबांची शिकवण आहे. पुढीलांचे दोष आपुल्या दिठी करुणी चोख, घापे अवलोक तयावर. कसं पाहायला पाहिजे माऊली त्याच्याकडे, घापे अवलोक, डोळ्याने ते कसं पाहायला पाहिजे, पुजोनी देव पाहिजे का पेरोणी शेता जायचे. काय ज्ञानोबांचे दृष्टांत आहेत. डोळे कसे असावेत दोषी माणसाकडे पाहत असताना. एखाद्या भक्ताने पूजा केली, माऊलीला अलंकार केलेले आहेत, पूजा संपल्यानंतर तो शेवटचा अवलोक त्याच्यावर टाकतो. कसा दिसतो माझा देव, कसे हार आहेत, कसे अगरबत्ती आहेत, कसा गंध लावलेला आहे मी, वातावरण कसं आहे, पूजोनी देव पाहिजे. काही काही माणसं पूजा करत नाही, शेतकरी असतात, माऊलीमध्ये काय हरकत नाही, पेरलेले आहेत आणि कवळं उगवलेले आहेत का पेरोणी शेतात जायचे. दुसऱ्या दिवशी ते कोंब उगवतात, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. मग शेतकरी कसं पेरले आहेत, सर बरोबर आली का नाही, उगवलं का नाही.
आणि त्या कोंबाकडे ज्या दृष्टीने तो शेतकरी पाहतो, असं दोषी माणसाकडे पाहणारा खानदानी वारकरी आहे. दोष काढणारा वारकरी नाही, जळणारा वारकरी नाही, स्वार्थ सोडून दुसऱ्यासाठी जीवन जगणारा वारकरी नाहीत. आपला परमार्थ करत करत दोषी लोकांना, आणि हेच तर अभंग आहेत, दोषी लोकांना आम्ही उद्धार करू, खटनट यावे, हे काय अभंग म्हणण्यासाठी आहेत का? शुद्ध हो निया जावे, दौंडी कशा करता पिटवली जाते, कशा करता या वाईट लोकांना बोलवलं जातं. अरे शिकवण आहे आपली, ही दैव संपत्ती. अशा माणसालाच जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होतं, असा माणूस जीवनामध्ये सफल होतो. हे फार महत्त्वाचं आहे. मग काही 26 गुणांपैकी महत्त्वाच्या काही ओव्या होत्या त्या आपण पाहतोय. आपला टाईम झालेला आहे. एक अभंग होईल, मध्यंतर होईल आणि मग पुढच्या विषयाला सुरुवात होईल. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.